एका ठिकाणी भारतातले न्यूज चॅनल ज्यावेळेला आपण बघतो, त्यावेळेला मला कधी-कधी समजत नाही, की ते हे एवढे ओरडून-ओरडून का बोलतात? ते शांतपणे सुद्धा लोकांना गोष्टी सांगू शकतात. पण कदाचित त्यांना भारतातील लोकं बहिरे वाटत असतील. आणि त्याच वेळी वेस्टर्न मीडिया त्याचं काहीतरी वेगळंच चालू असतं. CNN, BBC, न्यूयॉर्क टाइम्स हे ओरडून-ओरडून बोलत नाहीत. हे शांतपणे बोलतात, पण स्वतःचा नॅरेटिव्ह सेट केलेला असतो. ते स्टोरी जी घडली आहे ती सांगत नाहीत. कधी-कधी ते लिटरली स्टोरी बनवतात आणि त्याच्यामुळे कित्येक देश हे बरबादसुद्धा होतात. त्यांनी स्पेशली वर्षानुवर्ष भारताला कमी लेखण्याचा प्रयत्नसुद्धा केला आहे. पण यावेळी भारताने स्वतःचा नॅरेटिव्ह सेट केला आहे स्पेशली त्यांच्यासाठी. शेवटचं कधी तुम्ही पाहिलं होतं की CNN, BBC आणि न्यूयॉर्क टाइम्स यांनी फक्त 48 तासात भारताबद्दलचं आपलं कव्हरेज घाईघाईने बदललं? यावेळेला त्यांनी ते केलं. तुम्ही कधी बघितले शेवटचं वेस्टर्न मीडिया एलिट्सने एखाद्या पंतप्रधानांची भेट मिळवण्यासाठी लिटरली रिक्वेस्ट करतात आहेत? असं कधी झालं होतं का? कधीच नाही. आत्तापर्यंत नाही. पण आता असं झालं आहे. 1 फेब्रुवारीला 2026 मोदींनी एक जिओपॉलिटिकल न्यूक्लिअर बॉम्ब टाकला असं जग म्हणते आणि वेस्टर्न मीडिया पूर्णपणे पॅनिक मोडमध्ये गेले. हे फक्त न्यूज सायकल नव्हतं. ही परिस्थिती जणू हॉस्टेज सिच्युएशनसारखी होती. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की भारताने कसा संपूर्ण वेस्टर्न नॅरेटिव्ह मशीन आपल्या तालावर नाचवला, आपले नॅरेटिव्ह सेट केले. 1 फेब्रुवारी 2026ला लक्ष द्या, 1 फेब्रुवारी 2026ला ग्लोबल साऊथ इकॉनॉमिक समिटमध्ये पंतप्रधान मोदींनी दिल्ली डिक्लेरेशन सादर केलं. फक्त 15 मिनिटात त्यांनी गेल्या 80 वर्षापासून जागतिक व्यापारावर राज्य करणाऱ्या वेस्टर्न इकॉनॉमिक अझम्पशन्सला एक एक करून मोडून काढलं. त्यांनी ग्लोबल साऊथसोबत भारताचं नवीन ट्रेड फ्रेमवर्क जाहीर केलं. त्याच्यामध्ये काय होतं? त्याच्यामध्ये नो डॉलर ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे आम्ही डॉलर्समध्ये ट्रान्झॅक्शन्स करणार नाही. इतके वर्ष करत होतो, आता करणार नाही. नो IMF ओव्हरसाईट, नो वेस्टर्न बँकिंग इंटरमिडियरीज, आम्ही स्विफ्ट वापरणार नाही, आम्ही आमची पेमेंट सिस्टीम वापरणार. आणि स्थानिक चलनांमध्ये आमचा बायलॅटरल ट्रेड होणार आणि डिजिटल रुपीज इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही जो डेव्हलप केला आहे तो स्विफ्टला पूर्णपणे बायपास करू शकतो आणि आम्ही ते करणार. आणि तुमचा जो स्विफ्ट हा जो सिस्टीम आहे तो लिटरली आम्हाला जुना वाटतो, त्याच्यामुळे आम्ही आमची एक सिस्टीम बनवलेली आहे. हा तो नॅरेटिव्ह. आणि इकडूनच ॲक्च्युली खरा धोका सुरू झाला. पण तुम्ही बोलाल की हा तर सगळा इकॉनॉमिक खेळ आहे, मग मीडिया हाऊसेसला ह्या सगळ्या गोष्टींचा काय प्रॉब्लेम होतो आहे? प्रॉब्लेम होतो आहे. 12 तासात ब्राझीलपासून ते इंडोनेशियापर्यंत, नायजेरियापासून व्हिएतनामपर्यंत 23 देशांनी या फ्रेमवर्कला पाठिंबा दिला. 24 तासात डॉलर इंडेक्सनी 3.7%नी घट दाखवली, घसरला तो. 48 तासात CNNचा एक इंटरनॅशनल एडिटर नवी दिल्लीला फ्लाय करत होता. त्याला एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर जयशंकरची एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू पाहिजे होती, नाही दिली. 2 फेब्रुवारीला CNNने हेडलाईन दिली की इंडियाज बोल्ड मूव्ह रेजेस क्वेश्चन्स अबाउट ग्लोबल स्टॅबिलिटी. किती किडे आहेत बघा. म्हणजे ते सांगतात आहेत की इंडियाची ही जी बोल्ड मूव्ह आहे त्याच्यामुळे ग्लोबल स्टॅबिलिटीवर प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणजे याचा थोडक्यात अर्थ काय आहे की आम्ही घाबरलो आहे पण आम्ही उघडपणे बोलू शकत नाही. 3 फेब्रुवारीला फायनान्शियल टाइम्सने लिहिलं द वेस्ट मस्ट एंगेज विथ इंडियाज न्यू इकॉनॉमिक विजन. म्हणजे वेस्टनी आता इंडियाच्या न्यू इकॉनॉमिक विजनबरोबर स्वतःला अलाइन करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात की आम्ही शरण आलो आहे, आम्हालाही याच्यामध्ये सामील करून घ्या. 4 फेब्रुवारीला BBCने इंडिया द इनडिस्पेन्सेबल नेशन हा विशेष कार्यक्रम दाखवला. 2023मध्ये याच BBCनी मोदींवर 17 हिट पीसेस करणारी हीच ती BBC. आणि त्या पीसेसमध्ये एकही गोष्ट भारताबद्दल आणि भारताच्या प्राईम मिनिस्टरबद्दल आणि भारताच्या पॉलिटिक्सबद्दल चांगली नव्हती. हीच ती BBC. 17 हिट पीसेस केलेले त्यांनी 2023मध्ये. आणि ती आता इकडे लिटरली भीक मागण्याच्या लेवलला आली. हे फक्त डिप्लोमसी नव्हतं, हे उच्च पातळीवर इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी होती. मोदींनी रिस्पेक्ट मागितला नाही. त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की भारताचा अपमान कराल ना तर वेस्टर्न मीडियासाठी फायनान्शियल सुसाईड झाले. रिस्पेक्ट नाही मागितला, नका देऊ रिस्पेक्ट, पण आमचा अपमान करायचा नाही. ही पहिली वेळ नव्हती. 1998मध्ये भारताने न्यूक्लिअर टेस्ट केल्या, त्यांच्यावर सँक्शन आले आपल्यावर. पण भारताने आपला त्याच या सगळ्या गोष्टींमधनं आपला टेक फुलवला. आमच्यावर सँक्शन टाकले ना, आम्ही आमचा टेक सेक्टर फुलवला. 2014मध्ये मोदी जिंकले. वेस्टर्न मीडियाने त्यांना लिटरली कॉन्ट्रोवर्शियल ठरवलं.
तरी पण आज जगातली 5वी मोठी अर्थव्यवस्था भारत आहे. 2023मध्ये BBC डॉक्युमेंटरीजनंतर भारताने आपल्या ऑपरेशन्सवर मर्यादा आणल्या. हे सगळं जर तुम्ही असंच बोलत असाल, फक्त तुम्ही निगेटिव्हच आमच्या भारताबद्दल दाखवत असाल, आमच्या प्राईम मिनिस्टरबद्दल दाखवत असाल, तर मग आम्ही तुमच्या सगळ्या ऑपरेशन्सवर लिमिटेशन आणणारच. त्यात आणल्या आणि एशियात BBCची त्यावेळेला क्रेडिबिलिटी कोसळली. पण 2026 हे वेगळं होतं. यावेळी भारताने त्यांना काही करायला दिलंच नाही, त्यांना स्वतःला नॅरेटिव्ह सेट करायला दिलेच नाहीत. भारताने आधीच नॅरेटिव्ह बदलण्याची क्षमता त्यांच्या हातातून काढून घेतली. 2026मध्ये भारत 1.45 अब्ज ग्राहकांचं मार्केट आहे. त्याची GDP जी आहे ही 7.8%ची आणि ही सर्वात जगात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. सर्वात मोठं इंग्लिश स्पीकिंग डिजिटल मार्केट आहे. ग्लोबल साऊथचा प्रमुख आवाज आहे. दुसरीकडे CNNची व्ह्यूवरशिप 32%ने खाली. न्यूयॉर्क टाइम्सने स्टाफ कमी केला. ब्लूमबर्गला एशियन मार्केट ॲक्सेसची गरज आहे, पण ते भारतामध्ये फार जास्त काही करू शकत नाहीत, कारण त्यांच्यावर ते लिमिटेशन टाकले. तुम्ही भारताबद्दल प्रत्येक वेळेला निंदा करत राहणार, आम्ही तुमच्या फेवरला उभं राहणार, असं तर कधी होऊ शकत नाही ना. मोदी टीमने नवीन आर्थिक आर्किटेक्चर तयार केली ज्यात वेस्टर्न ओव्हरसाईट नव्हतं. आता आफ्रिकेतील ट्रेड डीलवर रिपोर्ट करायचा असेल CNNला तर तिला भारताची गरज आहे. साऊथ ईस्ट एशियाबद्दल कव्हरेज हवी असेल तर BBCला भारताशी संबंध चांगले ठेवावे लागणार. डिजिटल रुपीज डेटा जर तुम्हाला हवा असेल तर ब्लूमबर्गला न्यू दिल्लीसोबत जुळवून घ्यावं लागणार, जे तुम्ही ह्याच्या आधी कधीही केलं नाही. तुम्ही फक्त निंदा केली, तुम्ही फक्त निगेटिव्ह सांगितलं आणि त्याच्यामुळे तुम्हाला आता हे भोगावं लागेल. ही फक्त काय पॉलिसी नव्हती, इन्सेंटिव्ह सिस्टीमचा बदल होता. भारताने $28 बिलियन ॲडव्हर्टायझिंग मार्केटकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. कळलं भारताचं त्यांचं लक्ष कुठे आहे, तर भारतामध्ये जी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज आहेत, ॲडव्हर्टायझिंग मार्केट टोटल हे $28 बिलियन आहे. 1 बिलियन म्हणजे जवळजवळ 9,000 करोड रुपीज. असं $28 बिलियन फक्त ॲडव्हर्टायझिंग मार्केट आहे. ह्यांच्याकडे ह्यांचे डोळे लागलेले आहेत. पण भारतीय कस्टमर जो आहे तो हुशार आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला कव्हरेजमध्ये भारताची निंदा करणार असाल तर मग आम्ही तुमचा ब्रँड संपवू. मोदींनी मल्टीपोलर वर्ल्डची वाट नाही पाहिली, त्यांनी ती बनवली आणि त्याला गती दिली. US आज तुम्ही बघा 34 ट्रिलियनचं कर्ज आहे. युरोप एनर्जी क्रायसिसमध्ये, चायना प्रॉपर्टी क्रायसिसमध्ये आणि भारत यंग पॉप्युलेशन आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ, डिजिटल डॉमिनन्स हे सगळं आपल्याकडे. दिल्ली डिक्लेरेशनमध्ये एक महत्त्वाची अट होती, जो देश या फ्रेमवर्कमध्ये सामील होईल त्यालाच इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि फार्मा सप्लाय चेनमध्ये प्राधान्य दिलं जाईल. जर नाही आलात तो तुमचा प्रश्न आहे, तुम्ही या, आम्ही तुम्हाला हे देऊ. तुम्ही नाही आलात तर तो तुमचा प्रश्न आहे. म्हणजेच ग्लोबल साऊथसाठी भारतच वर्ल्ड बँक, IMF आणि WTO सारखी भूमिका निभावणार. ह्याच्या पुढे ही मोठी गोष्ट आहे, ही छोटी गोष्ट नाही आहे. हे फक्त आर्थिक धोरण पण नाही आहे, जागतिक सत्ता संतुलनाची पुनर्रचना आहे. कोण करत आहे? भारत करत आहे. नॅरेटिव्ह कोणी सेट केली? भारताने. वेस्टर्न मीडियाला पॉझिटिव्ह कव्हरेज करावीच लागणार आता, कारण त्यांच्या कॉर्पोरेट हितसंबंधांना भारतात प्रवेश हवा आहे. त्यांचं लक्ष 28 बिलियन ॲडव्हर्टायझिंग मार्केटवर आहे. पुढील 6 महिन्यात 40 देश या फ्रेमवर्कमध्ये सामील होतील. आता 23 झालेत, अजून 6 महिन्यामध्ये 40 देश होतील. डॉलरचा ग्लोबल रिझर्व्हमधला वाटा कमी होईल. चायनाने सुद्धा ते करायला सुरुवात केलेली आहे. पूर्ण जगाने हे करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे डॉलर ऑलरेडी बायपास होतो आहे आणि त्याच्यामध्ये भारताने आता उडी टाकली. वेस्टर्न मीडिया भारतावर पॉझिटिव्ह लॉंग फॉर्म फ्युचर्स करणारच करणार. USला भारताबरोबर फेवरेबल बायलॅटरल ट्रेड करावी लागेल. मार्चमध्ये ती फायनल होणार आहे. आतापर्यंत त्यांचे ते ऑलमोस्ट फायनल आहे, पण मार्चमध्ये संपूर्ण फायनल आहे. आणि अनेक कंपन्या कदाचित चायनाऐवजी भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पसंती देतील, अशी भविष्यवाणी केली जाते. आता हे स्पेक्युलेशन नाही, ही तयार इन्फ्रावर आधारित शक्यता आहे. 70 वर्षाची वेस्टर्न मीडिया हेजिमनी 48 तासात भारताने डळमळून टाकली. दशकानुदशकं वेस्टर्न मीडियाने ग्लोबल साऊथकडे गरिबीच्या लेन्सकडनंच पाहिलं. ते झोपडपट्ट्या दाखवायचे, ती गरिबी दाखवायची, ते भुकेली लोकं दाखवायची, ते उघडे नागडे फिरणारी लोकं दाखवायची. भारताच्या क्षमता ज्या होत्या, काय करू शकतो भारत, हे त्यांनी कधीच दाखवलं नाही. त्यांनी भारतावर काय चॅलेंजेस आहेत हेच फक्त दाखवलं. मग भारताने हे सगळं लक्षात ठेवलं. भारत लक्षात ठेवतो आणि भारत त्याच्यातूनच ऊर्जा घेतो. दिल्ली डिक्लेरेशन ही एक काय इमोशनल प्रतिक्रिया नव्हती की आम्हाला वाईट वाटलं म्हणून आम्ही करतोय, नाही. ती कॅल्क्युलेटेड स्ट्रॅटेजी होती.
मोदींनी वेस्टर्न मीडियाशी वाद घातला नाही. ते इकडच्या मीडियाशी सुद्धा कधी तोंडाला लागत नाहीत. त्यांना अप्रासंगिक बनवलं. जोपर्यंत ते नम्र भागीदार म्हणून येत नाहीत तोपर्यंत तुम्ही आमच्यासाठी कोणी नाही. आता प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की वेस्टर्न मीडियाचं भारतावर खरंच प्रेम आहे का, की हा फक्त त्यांचा स्वतःचा सर्वायवल इन्स्टिंक्ट आहे, त्यांचे जगण्याची धडपड आहे? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा, कारण मला हे ऐकायला जरूर आवडेल. कारण पुढच्या टप्प्यात भारताची जागतिक भूमिका कशी आकार घेईल ह्या प्रश्नावर अवलंबून आहे. फेब्रुवारी 2026 हा महिना कदाचित इतिहासात असा नोंदवला जाईल की वेस्टर्न मीडिया भारताच्या शक्तीच्या भूमिकेतून रिपोर्ट करू लागली, जे आधी कधीच करू शकत नव्हती. आधी कधी त्यांनी केलेलं सुद्धा नव्हतं. 21व्या शतकातील सत्ता म्हणजे लष्कराने जिंकणं नाही, तर इकॉनॉमिक इनएव्हिटेबिलिटी आणि स्ट्रॅटेजिक ब्रिलियन्स. आणि हे लक्षात ठेवा वेस्टर्न मीडियानी, की भारत पण लक्षात ठेवतो आणि त्याच्यानंतर तो उभा राहतो, त्याच्यातनं तो एनर्जी घेतो आणि स्वतःची डेव्हलपमेंट करतो. आणि भारताची सुरुवात आता झालेली आहे. सो रिव्हॉल्युशन स्टार्टेड. तुम्ही पाहत राहा. थँक्यू सो मच. एका ठिकाणी भारतातले न्यूज चॅनल ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला मला कधी कधी समजत नाही की ते हे एवढे ओरडून का बोलतात. ते शांतपणे सुद्धा लोकांना गोष्टी सांगू शकतात, पण कदाचित त्यांना भारतातील लोक बहिरे वाटत असतील. आणि त्याचवेळी वेस्टर्न मीडिया त्याचं काहीतरी वेगळंच चालू असतं. CNN, BBC, न्यूयॉर्क टाइम्स हे ओरडून बोलत नाहीत, हे शांतपणे बोलतात, पण स्वतःचा नॅरेटिव्ह सेट केलेला असतो. ते स्टोरी जी घडली आहे ती सांगत नाहीत. कधी ते लिटरली स्टोरी बनवतात आणि त्याच्यामुळे कित्येक देश हे बर्बादसुद्धा होतात. त्यांनी स्पेशली वर्षानुवर्ष भारताला कमी लेखण्याचा प्रयत्नसुद्धा केला आहे, पण ह्यावेळी भारताने स्वतःचा नॅरेटिव्ह सेट केला आहे स्पेशली त्यांच्यासाठी. शेवटचं कधी तुम्ही पाहिलं होतं की CNN, BBC आणि न्यूयॉर्क टाइम्स यांनी फक्त 48 तासात भारताबद्दलचं आपलं कव्हरेज घाईघाईने बदललं? यावेळेला त्यांनी ते केलं. तुम्ही कधी बघितलं शेवटचं वेस्टर्न मीडिया एलिट्सने एखाद्या पंतप्रधानांची भेट मिळवण्यासाठी लिटरली रिक्वेस्ट करतात आहेत? असं कधी झालं होतं का? कधीच नाही, आत्तापर्यंत नाही. पण आता असं झालं आहे. 1 फेब्रुवारीला 2026 मोदींनी एक जिओपॉलिटिकल न्यूक्लिअर बॉम्ब टाकला असं जग म्हणते. आणि वेस्टर्न मीडिया पूर्णपणे पॅनिक मोडमध्ये गेले. हे फक्त न्यूज सायकल नव्हतं, ही परिस्थिती जणू हॉस्टेज सिच्युएशनसारखी होती. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की भारताने कसा संपूर्ण वेस्टर्न नॅरेटिव्ह मशीन आपल्या तालावर नाचवला, आपले नॅरेटिव्ह सेट केले. 1 फेब्रुवारी 2026ला लक्ष द्या, 1 फेब्रुवारी 2026ला ग्लोबल साऊथ इकॉनॉमिक समिटमध्ये पंतप्रधान मोदींनी दिल्ली डिक्लेरेशन सादर केलं. फक्त 15 मिनिटात त्यांनी गेल्या 80 वर्षापासून जागतिक व्यापारावर राज्य करणाऱ्या वेस्टर्न इकॉनॉमिक अझम्पशन्सला एक करून मोडून काढलं. त्यांनी ग्लोबल साऊथसोबत भारताचं नवीन ट्रेड फ्रेमवर्क जाहीर केलं. त्याच्यामध्ये काय होतं? त्याच्यामध्ये नो डॉलर ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे आम्ही डॉलर्समध्ये ट्रान्झॅक्शन्स करणार नाही. इतके वर्ष करत होतो, आता करणार नाही. नो IMF ओव्हरसाईट, नो वेस्टर्न बँकिंग इंटरमिडियरीज, आम्ही स्विफ्ट वापरणार नाही, आम्ही आमची पेमेंट सिस्टीम वापरणार. आणि स्थानिक चलनांमध्ये आमचा बायलॅटरल ट्रेड होणार. आणि डिजिटल रुपीज इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही जो डेव्हलप केला आहे तो स्विफ्टला पूर्णपणे बायपास करू शकतो आणि आम्ही ते करणार. आणि तुमचा जो स्विफ्ट हा जो सिस्टीम आहे तो लिटरली आम्हाला जुना वाटतो, त्याच्यामुळे आम्ही आमची एक सिस्टीम बनवलेली आहे. हा तो नॅरेटिव्ह. आणि इकडूनच ॲक्च्युली खरा धोका सुरू झाला. पण तुम्ही बोलाल की हा तर सगळा इकॉनॉमिक खेळ आहे, मग मीडिया हाऊसेसला ह्या सगळ्या गोष्टींचा काय प्रॉब्लेम होतो आहे? प्रॉब्लेम होतो आहे. 12 तासात ब्राझीलपासून ते इंडोनेशियापर्यंत, नायजेरियापासून व्हिएतनामपर्यंत 23 देशांनी या फ्रेमवर्कला पाठिंबा दिला. 24 तासात डॉलर इंडेक्सनी 3.7%नी घट दाखवली, घसरला तो. 48 तासात CNNचा एक इंटरनॅशनल एडिटर नवी दिल्लीला फ्लाय करत होता. त्याला एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर जयशंकरची एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू पाहिजे होती, नाही दिली. 2 फेब्रुवारीला CNNने हेडलाईन दिली की इंडियाज बोल्ड मूव्ह रेजेस क्वेश्चन्स अबाउट ग्लोबल स्टॅबिलिटी. किती किडे आहेत बघा. म्हणजे ते सांगतात आहेत की इंडियाची ही जी बोल्ड मूव्ह आहे त्याच्यामुळे ग्लोबल स्टॅबिलिटीवर प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणजे याचा थोडक्यात अर्थ काय आहे की आम्ही घाबरलो आहे, पण आम्ही उघडपणे बोलू शकत नाही. 3 फेब्रुवारीला फायनान्शियल टाइम्सने लिहिलं
द वेस्ट मस्ट एंगेज विथ इंडियाज न्यू इकॉनॉमिक विजन. म्हणजे वेस्टनी आता इंडियाच्या न्यू इकॉनॉमिक विजनबरोबर स्वतःला अलाइन करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात की आम्ही शरण आलो आहे, आम्हालाही यामध्ये सामील करून घ्या. 4 फेब्रुवारीला BBC ने इंडिया द इनडिस्पेन्सेबल नेशन हा विशेष कार्यक्रम दाखवला. 2023मध्ये याच BBCनी मोदींवर 17 हिट पीसेस करणारी हीच ती BBC. आणि त्या पीसेसमध्ये एकही गोष्ट भारताबद्दल आणि भारताच्या प्राईम मिनिस्टरबद्दल आणि भारताच्या पॉलिटिक्सबद्दल चांगली नव्हती. हीच ती BBC. 17 हिट पीसेस केलेले त्यांनी 2023मध्ये. आणि ती आता इकडे लिटरली भीक मागण्याच्या लेवलला आली. हे फक्त डिप्लोमसी नव्हतं, हे उच्च पातळीवर इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी होती. मोदींनी रिस्पेक्ट मागितला नाही, त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की भारताचा अपमान कराल ना तर वेस्टर्न मीडियासाठी फायनान्शियल सुसाईड झाले. रिस्पेक्ट नाही मागितला, नका देऊ रिस्पेक्ट, पण आमचा अपमान करायचा नाही. ही पहिली वेळ नव्हती. 1998मध्ये भारताने न्यूक्लिअर टेस्ट केल्या, त्यांच्यावर सँक्शन आले आपल्यावर. पण भारताने आपला त्याच या सगळ्या गोष्टींमधनं आपला टेक फुलवला. आमच्यावर सँक्शन टाकले ना, आम्ही आमचा टेक सेक्टर फुलवला. 2014मध्ये मोदी जिंकले, वेस्टर्न मीडियाने त्यांना लिटरली कॉन्ट्रोवर्शियल ठरवलं. तरी पण आज जगातली 5वी मोठी अर्थव्यवस्था भारत आहे. 2023मध्ये BBCने डॉक्युमेंटरीज नंतर भारताने आपल्या ऑपरेशन्सवर मर्यादा आणल्या. हे सगळं जर तुम्ही असंच बोलत असाल, फक्त तुम्ही निगेटिव्हच आमच्या भारताबद्दल दाखवत असाल, आमच्या प्राईम मिनिस्टरबरोबर दाखवत असाल, तर मग आम्ही तुमच्या सगळ्या ऑपरेशन्सवर लिमिटेशन आणणारच. त्यात आणल्या आणि एशियात BBCची त्यावेळेला क्रेडिबिलिटी कोसळली. पण 2026 हे वेगळं होतं. यावेळी भारताने त्यांना काही करायला दिलंच नाही, त्यांना स्वतःला नॅरेटिव्ह सेट करायला दिलेत नाहीत. भारताने आधीच नॅरेटिव्ह बदलण्याची क्षमता त्यांच्या हातातून काढून घेतली. 2026मध्ये भारत 1.45 अब्ज ग्राहकांचं मार्केट आहे. त्याची GDP जी आहे ही 7.8%ची आणि ही सर्वात जगात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. सर्वात मोठं इंग्लिश स्पीकिंग डिजिटल मार्केट आहे. ग्लोबल साऊथचा प्रमुख आवाज आहे. दुसरीकडे CNNची व्ह्यूवरशिप 32%ने खाली. न्यूयॉर्क टाइम्सने स्टाफ कमी केला. ब्लूमबर्गला एशियन मार्केट ॲक्सेसची गरज आहे, पण ते भारतामध्ये फार जास्त काही करू शकत नाहीत, कारण त्यांच्यावर त्या लिमिटेशन टाकले. तुम्ही भारताबद्दल प्रत्येक वेळेला निंदा करत राहणार, आम्ही तुमच्या फेवरला उभं राहणार, असं तर कधी होऊ शकत नाही ना. मोदी टीमने नवीन आर्थिक आर्किटेक्चर तयार केली ज्यात वेस्टर्न ओव्हरसाईट नव्हतं. आता आफ्रिकेतील ट्रेड डीलवर रिपोर्ट करायचं असेल CNNला तर तिला भारताची गरज आहे. साऊथ ईस्ट एशियाबद्दल कव्हरेज हवी असेल तर BBCला भारताशी संबंध चांगले ठेवावे लागणार. डिजिटल रुपीज डेटा जर तुम्हाला हवा असेल तर ब्लूमबर्गला न्यू दिल्लीसोबत जुळवून घ्यावं लागणार, जे तुम्ही ह्याच्या आधी कधीही केलं नाहीत. तुम्ही फक्त निंदा केली, तुम्ही फक्त निगेटिव्ह सांगितलं आणि त्याच्यामुळे तुम्हाला आता हे भोगावं लागेल. ही फक्त काय पॉलिसी नव्हती, इन्सेंटिव्ह सिस्टीमचा बदल होता. भारताने $28 बिलियन ॲडव्हर्टायझिंग मार्केटकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. कळलं भारताचं त्यांचं लक्ष कुठे आहे, तर भारतामध्ये जी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज आहेत, ॲडव्हर्टायझिंग मार्केट टोटल हे $28 बिलियन आहे. 1 बिलियन म्हणजे जवळजवळ 9,000 करोड रुपीज. असं $28 बिलियन फक्त ॲडव्हर्टायझिंग मार्केट आहे. ह्यांच्याकडे यांचे डोळे लागलेले. पण भारतीय कस्टमर जो आहे तो हुशार आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला कव्हरेजमध्ये भारताची निंदा करणार असाल तर मग आम्ही तुमचा ब्रँड संपवू. मोदींनी मल्टीपोलर वर्ल्डची वाट नाही पाहिली, त्यांनी ती बनवली आणि त्याला गती दिली. US आज तुम्ही बघा 34 ट्रिलियनचं कर्ज आहे. युरोप एनर्जी क्रायसिसमध्ये, चायना प्रॉपर्टी क्रायसिसमध्ये आणि भारत यंग पॉप्युलेशन आहे. इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ, डिजिटल डॉमिनन्स हे सगळं आपल्याकडे. दिल्ली डिक्लेरेशनमध्ये एक महत्त्वाची अट होती, जो देश या फ्रेमवर्कमध्ये सामील होईल त्यालाच इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि फार्मा सप्लाय चेनमध्ये प्राधान्य दिलं जाईल. जर नाही आलात तो तुमचा प्रश्न आहे, तुम्ही या, आम्ही तुम्हाला हे देऊ. तुम्ही नाही आलात तर तो तुमचा प्रश्न आहे. म्हणजेच ग्लोबल साऊथसाठी भारतच वर्ल्ड बँक, IMF आणि WTO सारखी भूमिका निभावणार. याच्या पुढे ही मोठी गोष्ट, ही छोटी गोष्ट नाही आहे. हे फक्त आर्थिक धोरण पण नाही आहे, जागतिक सत्ता संतुलनाची पुनर्रचना आहे. कोण करत आहे? भारत करत आहे. नॅरेटिव्ह कोणी सेट केली? भारताने. वेस्टर्न मीडियाला पॉझिटिव्ह कव्हरेज करावीच लागणार होता, कारण त्यांच्या कॉर्पोरेट हितसंबंधांना भारतात प्रवेश हवा आहे. त्यांचं लक्ष 28 बिलियन ॲडव्हर्टायझिंग मार्केटवर आहे. पुढील 6 महिन्यात 40 देश या फ्रेमवर्कमध्ये सामील होतील. आता 23 झालेत, अजून 6 महिन्यामध्ये 40 देश होतील. डॉलरचा ग्लोबल रिझर्व्हमधला वाटा कमी होईल.
चायनाने सुद्धा ते करायला सुरुवात केलेली आहे, पूर्ण जगाने हे करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे डॉलर ऑलरेडी बायपास होतोय आणि त्याच्यामध्ये भारताने आता उडी टाकली. वेस्टर्न मीडिया भारतावर पॉझिटिव्ह लॉंग फॉर्म फ्युचर्स करणारच करणार. US ला भारताबरोबर फेवरेबल बायलॅटरल ट्रेड करावी लागेल. मार्चमध्ये ती फायनल होणार आहे. आतापर्यंत त्यांचे ते ऑलमोस्ट फायनल आहे, पण मार्चमध्ये संपूर्ण फायनल आहे. आणि अनेक कंपन्या कदाचित चायनाऐवजी भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पसंती देतील, अशी भविष्यवाणी केली जाते. आता हे स्पेक्युलेशन नाही, ही तयार इन्फ्रावर आधारित शक्यता आहे. 70 वर्षाची वेस्टर्न मीडिया हेजिमनी 48 तासात भारताने डळमळून टाकली. दशकानुदशकं वेस्टर्न मीडियाने ग्लोबल साऊथकडे गरिबीच्या लेन्सकडनंच पाहिलं. ते झोपडपट्ट्या दाखवायचे, ती गरिबी दाखवायची, ते भुकेली लोकं दाखवायची, ते उघडे नागडे फिरणारी लोकं दाखवायचे. भारताच्या क्षमता ज्या होत्या, काय करू शकतो भारत, हे त्यांनी कधीच दाखवलं नाही. त्यांनी भारतावर काय चॅलेंजेस आहेत हेच फक्त दाखवलं. मग भारताने हे सगळं लक्षात ठेवलं. भारत लक्षात ठेवतो आणि भारत त्याच्यातूनच ऊर्जा घेतो. दिल्ली डिक्लेरेशन ही एक काय इमोशनल प्रतिक्रिया नव्हती की आम्हाला वाईट वाटलं म्हणून आम्ही करतोय, नाही. ती कॅल्क्युलेटेड स्ट्रॅटेजी होती. मोदींनी वेस्टर्न मीडियाशी वाद घातला नाही, ते इकडच्या मीडियाशी सुद्धा कधी तोंडाला लागत नाहीत. त्यांना अप्रासंगिक बनवलं. जोपर्यंत ते नम्र भागीदार म्हणून येत नाहीत तोपर्यंत तुम्ही आमच्यासाठी कोणी नाही. आता प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की वेस्टर्न मीडियाचं भारतावर खरंच प्रेम आहे का, की हा फक्त त्यांचा स्वतःचा सर्वायवल इन्स्टिंक्ट आहे, त्यांचे जगण्याची धडपड आहे? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा, कारण मला हे ऐकायला जरूर आवडेल. कारण पुढच्या टप्प्यात भारताची जागतिक भूमिका कशी आकार घेईल ह्या प्रश्नावर अवलंबून आहे. फेब्रुवारी 2026 हा महिना कदाचित इतिहासात असा नोंदवला जाईल की वेस्टर्न मीडिया भारताच्या शक्तीच्या भूमिकेतून रिपोर्ट करू लागली, जे आधी कधीच करू शकत नव्हती, आधी कधी त्यांनी केलेलं सुद्धा नव्हतं. 21व्या शतकातील सत्ता म्हणजे लष्कराने जिंकणं नाही, तर इकॉनॉमिक इनएव्हिटेबिलिटी आणि स्ट्रॅटेजिक ब्रिलियन्स. आणि हे लक्षात ठेवा वेस्टर्न मीडियानी, की भारत पण लक्षात ठेवतो आणि त्याच्यानंतर तो उभा राहतो, त्याच्यातनं तो एनर्जी घेतो आणि स्वतःची डेव्हलपमेंट करतो. आणि भारताची सुरुवात आता झालेली आहे. सो रिव्हॉल्युशन स्टार्टेड. तुम्ही पाहत राहा. थँक्यू सो मच.